नमस्कार. शेवगाव पाथर्डी तालुक्यातील माझ्या तरुण मित्रांना, माझ्या भगिनींना नमस्कार. आपल्याला कल्पना आहे 27 जुलैला पाथर्डी येथील एम निरळे विद्यालयात मी रोजगार मेळावा आयोजित केला होता. ग्रामीण भागात फिरत असताना आज बेरोजगारीचं प्रमाण फार मोठं वाढले याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. गावोगावी शिक्षण झालेली मुलं देखील कामाला हात नाहीत, म्हणून निराश आहेत आणि त्या निराशापोटी घटनाही घडतात. याची जाणीव झाल्यामुळे मी शेवगाव पाथर्डीत प्रथमच 27 जुलैला संपूर्ण दिवसभर रोजगार मेळावा घेतला होता. महाराष्ट्रातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या विविध एमआयडीसीतील त्या ठिकाणी आल्या होत्या. काही बँका देखील होत्या. टाटा असेल, बजाज असेल, महिंद्रा असेल, सगळ्या नामांकित कंपन्या. त्या 27 तारखेला 650 मुलं आणि मुलींना त्याच दिवशी एमआयडीसीतील त्या कंपन्यांच्या त्या बँकांमध्ये जॉईनिंग लेटर अर्थात नोकरी मिळाली. 250 मुलं सेकंड राऊंड मुलाखतीसाठी त्यांनी निवडली. जे सुमारे 900 मुलांच्या घरात त्या दिवशी पाथर्डी शेवगाव तालुक्यातल्या मुलांना मुलींना नोकरी मिळाली. त्यातले प्रचंड मोठ्या संख्येने आपापल्या नोकरीच्या ठिकाणी हजर झाले. किमान 15,000 पासून वेतन त्या ठिकाणी मिळत आहे. काहींना 20,000, काहींना 25,000. एका मुलीला त्या दिवशी 4 लाखाचं पॅकेज मिळालं. चिचोडी शिराळे येथील मला वाटतं रणदेवी नावाची मुलगी होती. परंतु काहींना कल्पना राहिली नाही, काहींना माहिती मिळाली नाही, काहींना येता आलं नाही. आणि म्हणून मी जवाहर क्रॉस सेंटर पाथर्डी याच्या शेजारील माझ्या संपर्क कार्यालयात मी जॉब कार्ड ठेवलेले आहेत. आपण जे इच्छुक आहात, ज्यांना गरज आहे, त्यांनी तिथं आजपासून जावं. महिनाभर आम्ही जॉब कार्ड जोपर्यंत जमेल तोपर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय. आपला शैक्षणिक बायोडाटा घेऊन जा, तिथं माझ्या कार्यालयात संपर्क साधा. त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन केलं जाईल आणि पॅन कार्ड सारखं जॉब कार्ड आपल्याला दिलं जाईल. आपल्या मोबाईलवरून ते जॉब कार्ड ऍक्टिव्हेट केलं की आमच्या जी मध्यवर्ती एजन्सी कार्यालय आहे त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन होईल. 6 महिने त्याची वैधता अर्थात व्हॅलिडिटी राहील आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार ज्या ठिकाणी आपल्याला नोकरी उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती तसं कळवण्यात येईल आणि त्या कंपनीच्या ठिकाणी आपलं जॉब कार्ड घेऊन गेल्यानंतर आपल्याला तिथं संधी मिळेल. आणि म्हणून या संधीचा लाभ घ्यावा. आपण काही फार मोठं काम करू शकत नाही, पण निदान जे शक्य आहे ते केलं पाहिजे. माझ्या ह्या तालुक्यातील शेवगाव पाथर्डी भागातील तरुण मुलांसाठी आणि माझ्या मुलींसाठी आपण एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपण या संधीचा लाभ घ्यावा अशी माझी आपल्याला विनंती.